सोलापुरातील नॅब डेफ ब्लाइंड प्रोजेक्ट कडून दिव्यांग मुलांच्या मदतीनं दिवाळीचे आकाशकंदील आणि पणत्या बनवल्या जात आहेत। नॅब डेफ ब्लाइंड प्रोजेक्टच्या माध्यमातून 87 दिव्यांग मुलं शिक्षण घेत असून शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग मुलांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी हा उपक्रम राबवला जातोय। दिव्यांग मुलांनी बनवलेल्या आकाशकंदील आणि पणत्या यांचे स्टॉल लावून बाजारात विक्री देखील केली जाते। या प्रोजेक्टमध्ये आमच्याकडे व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी एकूण 21 मुलं आहेत। तसे तर टोटल आमच्याकडे मल्टिपल मुलं आहेत 87, पण व्यवसाय प्रशिक्षण एकूण 21 मुलं घेतात इथे। त्या मुलांसाठी सिजनेबल प्रोडक्टमध्ये राख्या, पणत्या, दिवाळीचे आता प्रोडक्ट सध्या चालू आहेत। त्यामध्ये मुलांचा एकच उद्देश आहे की मुलांनी यातून शिक्षण घेऊन एक स्वयंरोजगार निर्मिती व्हावी, हा एकच उद्देश आहे यासाठी। आपला हा जो विभाग आहे, आपण पाहतो नेहमी की सिंगल डिसेबिलिटी असणाऱ्या स्कूल असतात, ते विविध ॲक्टिव्हिटी राबवत असतात, परंतु हा असा एक विभाग आहे, हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव विभाग आहे। यामध्ये डेफ ब्लाइंड आणि बहुविकलांग मुलांना प्रवेशित केलं जातं। त्या मुलांचं शिक्षण, प्रशिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांना एक स्थिरता यावी यासाठी IGA उपक्रमाअंतर्गत विविध शॉप असतील, दुकाने असतील इत्यादींचं वितरण केलं जातं। तसेच मुलांसाठी असिस्टिव्ह डिव्हाइसेस, मेडिकल सपोर्ट, न्यूट्रिशन सपोर्ट अशा विविध ॲक्टिव्हिटी या विभागामार्फत केल्या जातात। पेणच्या आई डे केअर सेंटरमध्ये दिवाळीची लगबग दिसून येते। पणत्या बनवण्याचं काम ही विशेष मुलं करतायत। तब्बल 5000हून अधिक पणत्यांची ऑर्डर आई डे केअरला मिळाली आहे। या उपक्रमाद्वारे आर्थिक कमाई करत असतानाच आपण समाजावर ओझं नसल्याचं इथली गतिमंद मुलं दाखवून देतायत। पणत्या रंगवण्यापासून त्यांची सजावट, पॅकिंग, लेबलिंग करणं, याचबरोबर त्या मोजून बॉक्समध्ये भरणं अशी कामं ही मुलं करतात। नमस्कार, मी प्रेमलता पाटील, आई डे केअर संस्थेची मुख्याध्यापिका आणि अध्यक्षा। तर तुम्ही बघितलंही असेल की आपली जी मुलं आहेत ही दिवे बनवताना तुम्हाला दिसतात। तर ह्या सीझनल ॲक्टिव्हिटी आहेत। सगळा उपद्व्याप आम्ही का करतो, तर ह्याचं मागचं कारण असं आहे की ही जी मुलं आहेत ही कुठेतरी वंचित आहेत। ह्या मुलांना त्यांचं स्वतःचं मानाचं स्थान मिळावं, त्यांच्या पायावर उभं राहावं आणि स्वावलंबी व्हावं। म्हणजे आपण जर बघायला गेलो तर अपंग किंवा तो काही करू शकत नाही म्हणून आपण मदतीचा हात म्हणून त्याला आपण अजून अपंग करतो। तर आमची संस्था त्याला अजून अपंग न करता त्याला पायावर उभं करते, स्वावलंबी करते। तर आमच्या वर्गामध्ये 18 वर्षानंतरची ही मुले काम करत आहेत। तर एकूण 30 मुलं आमच्यावरती काम करतात आणि त्यांच्यावर आम्ही काम करतो। तर काही मुलं ही व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक, त्यामध्ये त्यांना शैक्षणिक पण शिक्षण दिलं जातं। त्यानुसार त्यांच्या आवडीनुसार पण आम्ही त्यांना वेगवेगळं असं काम देतो। तर शैक्षणिक शिक्षणानंतर जी मुलं काही करू शकतात, म्हणजे आता आमच्या शाळेमध्ये वर्षभरात म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेतो। गतिमंद मुलांचा सांभाळ करणं म्हणजे मोठी जिकरीची बाब मानली जाते, परंतु शालेय शिक्षणाबरोबरच या मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। गणेशोत्सव संपला की ही मुलं कामाला लागतात। केवळ पणत्याच नाही तर विविध आकारांच्या आकर्षक फॅन्सी मेणबत्त्या बनवण्याची कला या मुलांनी अवगत केली आहे। वर्षभराच्या सणावारांसाठी ही मुलं वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करत असतात। या वस्तूंना स्थानिक बाजारपेठांमध्ये मागणीही असते। शिवाय यातून मिळणारी नफ्याची रक्कम या मुलांना मानधन म्हणून दिली जाते। मी समाजाला अशी विनंती करते की आमच्या दिव्यांग मुलांनी ज्या अगदी खूप कष्ट करून ज्या पणत्या तयार केल्यात किंवा त्याचे डेकोरेशन केले, सुंदर रंग दिलेत आणि तर त्यात आपण खरेदी कराव्यात आणि या मुलांच्या मानधनात वाढ होईल यासाठी प्रयत्न करावा अशी मी विनंती करते। समाज ज्यांच्याकडे केवळ ओझं म्हणून पाहतो अशा मुलांना वेगळी ओळख मिळवून देण्याबरोबरच त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा आई डे केअरचा हा उपक्रम केवळ कौतुकास्पदच नाही तर अनुकरणीय देखील आहे।